नालासोपाऱ्यामध्ये आज सलग 5व्या दिवशी अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार आहे। आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर हातोडा पडतोय। आतापर्यंत 10 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात आणि उरलेल्या 31 इमारतींवर सुद्धा अशी कारवाई होणार आहे। 500 पेक्षा अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात ही सगळी कारवाई केली जाते। अनेकांचे संसार याच्यात उघड्यावर आलेले आहेत। अनेक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात। सगळी अनधिकृत बांधकामं होती, आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या या सगळ्या इमारती होत्या आणि त्याच्यावर ही कारवाई करावी लागते। नालासोपाऱ्यामधली ही दृश्य आहे। आतापर्यंत 10 इमारती जमीनदोस्त केलेल्या आहेत आणि आणखी 31 इमारतींवर ही कारवाई होणार आहे। 500 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त या कारवाई दरम्यान ठेवला जातो। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी विपुल पाटील यांच्याकडून। विपुल, आज सलग 5व्या दिवशी ही कारवाई होते। या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं याबाबत सरकार त्याला काही प्रतिसाद देत आहे का? नक्कीच कचराभूमी आणि सांडपाणी प्रक्रिया या आरक्षित जागेवरती ह्या 41 इमारती बांधल्या होत्या आणि या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार या संपूर्ण इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत आणि या वसतिगृह महापालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत या कारवाईत 10 इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। मात्र उरलेल्या 31 ज्या इमारती आहेत त्या आजपासून पुन्हा तोडक कारवाईला सुरुवात होणार आहे। तसंच पाहिलं तर यामुळे या 41 इमारतीमधील 2000 पेक्षा अधिक कुटुंब जे आहेत ते बेघर होणार आहेत। मात्र त्यांच्या पर्यायी व्यवस्थेसाठी सरकारकडून किंवा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जर काल पाहिलं तर वसतिगृह महापालिकेकडून कारवाई करण्यात आली। मात्र या कारवाईसाठी 500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी मागवण्यात आले होते, परंतु त्या ठिकाणी काल दिवसभरामध्ये शुक्रवारी झालेल्या कारवाईतील जे बांधकामं होती त्यावरती ही कारवाई सुरू होती। मात्र दिवसभरात कुठल्याही नवीन इमारती बांधकामावरती कारवाई करण्यात आली नाहीये। मात्र या ठिकाणी फक्त जे तुटलेल्या इमारती आहेत त्यामध्ये जे भंगार आहेत ते काढण्याचं काम ज्या ठेकेदाराकडून करण्यात येत आहे आणि त्या ठेकेदाराच्या संरक्षणासाठी 500 पेक्षा अधिक पोलीस महापालिकेकडून मागवण्यात आले होते। जी, निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी विपुल।